भारतीय संस्कृतीत सन्मानानं सन्मार्गानं वागावं, आपल्या प्रत्येक धर्मानुष्ठाचे उच्चतम ध्येय मनाची स्वाभाविक चंचलता कमी करून सरावानं मनोनिग्रह करणं हेच आहे. त्यासाठी शाश्वत सर्वोत्तम करण्याचा मार्ग घ्यावा आणि त्यासाठी आषाढी एकादशी हा अत्युत्तम मुहूर्त आहे. शनिवारी 5 जुलै 2025ला शाळेत आषाढी एकादशी निमित्तानं सदर उपक्रम उत्साहानं संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जोरवेकर यांनी केले. विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय मुख्याध्यापिका संगीता कासारे आणि पर्यवेक्षिका माधुरी कुलथे, इयत्ता 5वीचे वर्गशिक्षक सीमा रुद्रवंशी, मनीषा मोती, दिलीप अहिरे सर्व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल रखुमाईची पालखी मोठ्या उत्साहानं परिसरात नेण्यात आली. त्याचबरोबर रथयात्राही काढण्यात आली. सदर रथात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर, जनाई, संत गोरा कुंभार या संतांच्या वेशभूषेतील देखावा सादर केला. दिंडीमध्ये इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती, तर मुली हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीत आणि डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी सर्व मुलांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा एकच जयघोष केला. विठ्ठल रखुमाई यांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. परिसरातील नागरिकांनी देखील पालखीचं दर्शन घेऊन दिंडीत सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला. नमस्कार. आज आमच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय जुन्नर सिडको या शाळेमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते. महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा ही खूप मोठी आहे. सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनाला मोठ्या प्रेमभावनाने जात असतात. आम्ही आज आमच्या शाळेमध्ये या दिंडीचे नियोजन केले होते. पालखी सोहळा, चित्ररथ आणि सर्व बालगोपाळ आज वारकऱ्यांच्या वेशभूषेत आलेले होते. टाळ मृदंगाच्या नादामध्ये संपूर्ण परिसरामध्ये आम्ही या रॅलीचं नियोजन करून ही रॅली आमची कृषी दिनानिमित्त आम्ही रोपांचे वाटप केले आणि सर्वांना एक चांगला संदेश आमच्या शाळेने दिलेला आहे आणि दरवर्षी आम्ही हा उपक्रम मोठ्या आनंदात साजरा करत असतो. धन्यवाद. तसेच नागरिकांना आरोग्यदायी अशा तुळशीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आषाढीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.